जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक षष्ठ देवशोधन नाम. श्रीराम चित्त सुचित करावे बोलिले जे जीवी धरावे. सावध होऊनी बैसावे निमिषे एक कोणी एके ग्रामी अथवा देसी. राहणे आहे आपणासी न भेटता तेथिल्या प्रभूसी. सौख्य कैचे म्हणून जास जेथे राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे. म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही. प्रभूची भेटी न घेता तेथे कैवी मान्यता. आपुले महत्व जाता वेळ नाही. म्हणून रायापासून रंक कोणी एकतरी नायक. त्यास भेटेने हा विवेक विवेकी जाणती. त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरीतील बेगारी. तेथे न करिता चोरी अंगी लागे. या कारणे जो शहाणा त्याने प्रभूसी भेटावे जाणा. ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा. ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहुनी थोर देशाधिपती. देशाधिपतीहुनी नृपती थोर जाणावा. राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा. महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती. एक नरपती एक गजपती एक हैपती एक भूपती. सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा. असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता. त्या ब्रह्मासही निर्मिता कोण आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करुणे. जो तो देव ठाई पडेना तरी अमयातना चुकेना. ब्रह्मांड नायक चोजवेना हे बरे नव्हे. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले. त्यासी नाही ओळखिले तोची पतित. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा. न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव. तोची जाणे जे महानुभाव संत साधू. जो जनांमध्ये वागे परी जनान वेगळी गोष्टी सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. जाणे जे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान. त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे. त्यासी ज्ञान म्हणती परी तेने सार्थक नव्हे. देव ओळखावा एक तोची ज्ञान ते सार्थक. एर अवघेची निरर्थक पोट विद्या. जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले. पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. एव पोट भरवायाची विद्या तयसी म्हणो नये विद्या. सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान. ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन. तयापासी समाधान पुसिले पाहिजे. अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे. रोग्यापाशी रोगी गेला तेथे कैचे आरोग्य त्याला. निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैची. पिशाच्या पाशी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्त भेटले त्यास उमजवी कणवणू. भिकाऱ्यापासी मागता भिक्षा दीक्षाहीनापासी दीक्षा. उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैचा. अबद्धापासी गेला अबद्ध तो कैसेची होईल सुबद्ध. बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे. देहापासी गेला देही तो कैसेनी होईल विदेही. म्हणून ज्ञाता वाचून नाही ज्ञान प्राप्त. या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवशोधन नाम समास प्रथम. श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा. ब्रह्मज्ञाने विन उपदेश तो म्हणो नये विशेष. ज्ञाने विन जैसे भूस खाता नये. नाना काबाड बडविले नातरी तक्रची घुसळिले. अथवा धुवनची सेविले सावकास. नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या. खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा. तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा सीन. सारा सांडून असार कोण शहाणा सेवी. आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण. सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा. परंतु हे तगेना सर्व काळ. आदि अंती ब्रह्म निर्गुण तोची शाश्वताची खुण. एर पंचभूतिक सगुण नासिवंत. एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्याते. भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. मातो जगजनक परमात्मा त्यासा आणि भूत उपमा. ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांसी.
भूतान ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्वही जाणते. पृथ्वी आप तेज वायो आकाश, या सभायांतरी जगदीश. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम. नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. पंचभूते आणि त्रिगुण, ऐसी अष्टदा प्रकृती जाण. अष्टदा प्रकृतीच नामाभिधान, दृश्य ऐसे तेही दृश्य नासिवंत. ऐसे वेदश्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञाने. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कलविता कालवेना आपेन करुणे. जे वायचेनी उडेना, जे पडेना जे झडेना, जे घडेना ते ना दडेना परब्रह्म ते. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असताची असे सर्व काळ. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले. सूक्ष्मची कोंदाटले, जेथे तेथे दृष्टीच लागली सवे. जे दिसेल तेची पहावे, परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे. प्रगट ते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार. गुरुमुखे हा विचार उमजो लागे. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. गुप्ततेची प्रगटवावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास. वेदवीरांची आणि शेष, जेथे शिनले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्मते. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे. अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते. पृथ्वी नव्हे आपते नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्तते. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव. जितुके गाव तितुके देव जनाकारणे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपणाची आपला शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वाचा विस्तार. तत्वे तत्व झाडिता सार, आत्माच उरे. आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही. तत्वे ठाईचा ठाई विभागून गेले, बांधली आहे तो गाठोडी. जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार. एक आत्मा निरंतर आपण नाही, आपणासी ठावची नाही. जन्म मृत्यू कैचे काही, पाहता निर्गुणाच्या ठाई पाप पुण्य नसे. पाप पुण्य यमयातना, हे निर्गुणी तो घडेची ना. आपण तो चितरी जन्म मरणा ठाव कैचा. देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. देहातीत होता पावला मोक्षपद. झाले जन्माचे सार्थक. निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा. जागे होता स्वप्न खरसरे, विवेक पाहता दृश्य ओसरे. स्वप्न स्वरूप संधाने तरे प्राणी मात्र. आपणास निवेदावे, आपण विवेके नुरावे. आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवण, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. आत्मनिवेदन उपरी निखळ वस्तू निरंतरी. अहमात्मा हा अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला. संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकास. यासी म्हणे जे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. आता होणार ते होईना का, आणि जाणार ते जायना का. तुटली मनातील आशंका जन्म मृत्यांची. संसारी पडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले. मुख्य देवास ओळखिले, सत्संगे करुणे. इतिशी दास बोधे, गुरु शिष्य संवादे. ब्रह्म पावन नाम समास द्वितीय. श्रीराम. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ. घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड. जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. जे दिसेना ना भासेना, जे ओंपजेना ना नासेना. जे येईना ना जाईना परब्रह्मते. जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना. जे रचेना ना खचेना परब्रह्मते. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ. सर्वांतर आकाश पाताळ व्यापुनी असे. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण. सगुण आणि निर्गुण कालवले. या कर्दमाचा विचार करू पाहत जाणती योगेश्वर. जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती. जड सबळ पंचभूतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक. तो नित्यानित्य विवेक पाहताकडे. उसामध्ये घेईजे रस, एरजे सांडीजे बाकस. तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा. रस नासिवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ. रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. आत्म्यासारिखे एक असावे, माते दृष्टांसासी द्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी.
ऐसी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची. वायूपासून तेजा झाले तेजापासून आप निपजले आपापासून आकारले भूमंडळ. भूमंडळापासून उत्पत्ती जीव झाले नेनो किती परंतु ब्रह्म आदी अंती व्यापुनी असे. जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले परिमुळे ब्रह्म ते संचले जैसे तैसे. घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घट फुटता न नासे आकाश जैसे. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ सचराचर. जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. ऐसे ब्रह्म जे अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष तत्व निरसणे आपणास आपण लाभे. तत्वे तत्व मिळविले त्यासी देह नाम ठेविले ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. तत्व झाडा निषेध होता तेथे निमाली देह अहंता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व बोसरले आपण काही नाही आले प्रत्ययासी. आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. आपणा विने निर्गुण ब्रह्म हे जे निवेदनाचे वर्म तत्वासारीसा गेला भ्रम मी तूपणाचा. मीपण पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण तेची परी कळेना सद्गुरु विना. सारासार अवघे शोधिले तो असार ते निघून गेले पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. आदी ब्रह्म निरोपिले तेची सकळामध्ये व्यापले सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म. होता विवेके संहार तेथे निवडे सारासार आपला आपण विचार ठाई पडे. आपण कल्पिले मीपण शोधिता नोरे जाण मीपण गेली या निर्गुण आत्माची स्वय. झाली या तत्वाचे निरसन निर्गुण आत्मा तोची आपण का दाखवावे मीपण तत्व निरसना उपरी. तत्वामध्ये मीपण गेले तरी निर्गुण सहजची उरले सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. निर्गुणास नाही जन्म मरण निर्गुणास नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशयी बुडाला आपणास आपण भुलला कोह म्हणे. तत्वी गुंतला म्हणे कोह विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली. या उपरी उर्वरित तेची सर्प संत देही असोनी देहातीत जाणे जैसा. संदेह वृत्ती तेण भंगे म्हणून बोलिलेची बोलावे लागे आम्हास हे घडले प्रसंगे श्रोती समा केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मायोद्व नाम समास तृतीय. श्रीराम कृतायुग 17,28,000 त्रेतायुग 12,96,000 द्वापर 8,64,000 आता कलियुग ऐका. कलियुग 4,32,000 चतुर्युगे 43,20,000 ऐसे चतुर्युग सहस्त्र तो ब्रह्मयाचा एक दिवस. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्त्र होता ऐका. पळ एक ईश्वराचे ईश्वर जाय सहस्त्र वेळ ते शक्तीचे अर्धपळ ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी. ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. परब्रह्मास कैची स्थिती परी ते बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मे. 4,760 इतुकी कलयुगाची रहाटी उरल्या कलयुगाच्या गोष्टी ऐसी असे. 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्ण संकर होणार आहे. ऐसे रचले सचराचर एक एकाहुनी एक थोर पाहता येथीचा विचार अंत न लगे. एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती रुद्र थोर एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. ऐसे आपुले तरी बोलते परंतु अवघेची नासेल कल्पांती यद्द्रष्ट तनष्ट ही श्रुती बोलत असे. आपलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चय निवडेना साधूविना. साधू निश्चय करती एक आत्मा सर्वत्र व्यापक एर हे अवघेची माईक सचराचर. चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. स्वप्नी उदंड देखिले लहान थोरही कल्पिले परंतु जागा झाली या झाले कैसे पहा. पाहता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. अवघाची माईक विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञाने. जो जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जयासी झाले आत्मज्ञान तोची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधूजन बोलताती. एव सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती.
तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती संहार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे, नावरूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी. ब्रह्मप्रळया वेगळे, ब्रह्म नामरूपा निराळे, ब्रह्म कोणी एका काळे तैसे तैसे. करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम श्रोतेन पुसिले ऐसे, माया ब्रह्म ते कैसे, श्रोतया वक्तयांच्या मिसे निरूपण ऐका. ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मास नाही पारावार मायेस आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरूपादी केवळ माया उपाधी रूपी. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी. माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी. माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी. माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना अविनाशते. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणते. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्मसार, माया अर्थी पार ब्रह्मासी नाही. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली, परी ते निवडून घेतली साधूजनी. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेईजे, माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा डहुळ, ब्रह्म सूक्ष्म माया केवळ स्थूळ रूपी. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे, ब्रह्म ते समाची असे, माया ते विषमरूपी. माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष, मायेमध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मी पक्षची नाही. माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत, माया असंत ब्रह्मसंत, ब्रह्मांसी नाही करणे हेत मायसी आहे. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोंचट, ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी. माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना, माया विघडे ब्रह्म विघडेना जैसे तैसे. ब्रह्म असतची असे, माया निरसितांच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे मायेस आहे. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नसे सर्व काळ ब्रह्मची असे. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी, काळ पावेना वस्तूसी मायेस झडपी. नाना रूप नाना रंग, ती तुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, ती तुकी माया परमेश्वर सबाह्य अभ्यंतरी. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी अशोनी नातळे जळा आकाश जैसे. माया ब्रह्माचे विवरण, करिता चुके जन्ममरण, संतास गेली या शरण मोक्ष लाभे. अरे या संतांचा महिमा, बोलावया नाही सीमा, जयाचेनी जगदात्मा अंतरजी होईजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास पंचम.